आहात ना, अजून तिचा पत्ता नाही. तुम्ही तिला फार लाडावून ठेवलात. येऊ देच आता तिला इथे. कशी बघा तिला आणते ताळ्यावरती. खूपच शेफारली आहे ती. काय ग, तुला 1000 वेळा सांगितलं तरी त्या परत देवळात गेलीस. असं काय आहे त्या देवामध्ये? तुला विचारते. अगं सुरेखा, किती बडबडीची तिला. काय करायचं ते करू दे तिला. मग बोलू नाही तर काय करू? सोडून दे. मला उत्तर दे, तू का गेली होतीस? मला ओढ वाटते म्हणून मी जाते. असं काय दिलं त्या देवाने आणि काय देणार? मला त्याने जे दिलंय ते खूप मौल्यवान आहे. ते म्हणजे आई वडील. नेहा, तू एवढी दुःखी का आहेस? काही नाही रे दादा. हे बघ नेहा, तुला या देवाची शपथ आहे, खरं काय झालं ते सांग मला. अरे दादा, मी देवळामध्ये बसले होते. तेवढ्यातच आई बाबांनी मला पाहिलं आणि घरी गेल्यावर काय झालं? घरी गेल्यावर आई मला खूप बोलली. त्यात काय एवढं रडण्यासारखं? दादा, मला एक सांग, खरंच देव या जगामध्ये आहे का? तुला काय वाटतं? मला वाटतं देव या जगामध्ये आहे आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुला वाटतं ना देव या जगामध्ये आहे? मग झालं ना, देव या जगामध्ये आहे. चल आता आपण घरी जाऊ. आई, मला भूक लागली आहे, जेवायला वाढ ना. आई, किती वेळ लावशील? ये ना लवकर. काय रे मानस, तू आल्या दप्तर टाकून घाईघाईने कुठे गेला होतास? अगं नेहा रडत होती का, म्हणून तिला बघायला गेलेलो मी. तिला कामच काय, नुसता देव आणि देव. अरे थोडा तरी खाऊन जा. नाही, नकोय मला. आई एवढा नेहाचा तिरस्कार का करते? काय झालं असेल तिचं? ती अशी का वागते? काहीच कळत नाही. काकू,
काय रे काय झालं? काकू, मानसचा अपघात झालाय. तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्याची प्रकृती खूपच गंभीर आहे. चला माझ्यासोबत लवकर. हो चला चला, माझं फ्रॅक्चर नाही. पेशंटचे रिलेटिव्स आहेत का जवळ? हो हो, आहेत आहेत. मी आणतो त्यांना. आपण पेशंटचे वडील. पेशंटचं आम्ही ऑपरेशन वगैरे व्यवस्थित केलं आहे. पुरेपूर आम्ही प्रयत्न केले, परंतु त्याची तब्येत अजूनही खूप गंभीर आहे आणि तो कोमात आहे. तरी सुद्धा तो वाचू शकतो. आम्ही पूर्ण प्रयत्न केले, पण आता शेवटचं आपण देवाकडे सोडूया. देवाच्या सर्व हाती आहे, त्याचीच आपण प्रार्थना करूया ना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वकार्येषु सर्वदा. हॅलो परेश. हॅलो मंदार, मानस शुद्धीत आलाय. तू काकूला घेऊन लगेच ये. हा ठीक आहे, मी काकूंना घेऊन लवकर येतो. आई, आज आज मी जो वाचलो आहे ना, तो ह्या दोन मित्रांना आणि डॉक्टरांना, आणि तो सगळ्यांची काळजी घेणारा तो परमेश्वर. मी पण देवाची प्रार्थना करायला मंदिरात गेली होती, तेव्हा नेहा पण तिथे देवाची प्रार्थना करत बसली होती. तुम्हा दोघांपेक्षाही मोठा भाऊ होता तुमचा. तो अशाच मोठा आजाराने त्रस्त होता आणि तो त्या आजारात गेला. त्याला डॉक्टरही वाचू शकले नाही. मी खूप ठिकाणी देवाची प्रार्थना करत फिरलो, काही उपयोग झाला नाही. शेवटी आम्हाला तो सोडून गेला. म्हणून आमचा त्या दिवसापासून देवावरचा विश्वास उडाला. आज तोच विश्वास देवाने तुझ्या रूपाने मला दिलेला आहे. जितका विश्वास आपण स्वतःवर करतो ना, त्याच्यापेक्षा जास्त विश्वास आपण परमेश्वरावर ठेवला पाहिजे. कारण परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपाने तरी धावून येतोच आणि ते आपल्याला कधीच कळत नाही. म्हणून देवावरील विश्वास हा जगातील सर्वात मोठा विश्वास आहे.